मुख्य रेफरी मनिंदर सिंग दिलवा. ब्लू कॉर्नर. प्लीज बी रेडी. हिमांशूची उंची नक्कीच वजनाच्या प्रमाणे जास्त आहे, त्याला उंचीचा नक्कीच फायदा होईल. परंतु छान असा टोमा नागेचा प्रयत्न, जसं मी म्हणलो युको त्या शिबराईचा प्रयत्न थोडासा, त्या शिबराई कोसोतो गाडी कॉम्बिनेशन म्हणता येईल. नक्कीच तो त्याच्या उंच पायांचा फायदा घेत आहे. तो महिना की ह्या डावाने तो गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो सारखा. आणि तसंच दुसरा कंटिन्यू डाव हा लेग टेक्निकच होता. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी उंचीचा प्रयत्न, सिटिंग शिवनागे. तसाच नागपूरच्या खेळाडूचा पण छान आता ह्या सिच्युएशनमध्ये जर का धुळेच्या खेळाडूंनी 20 सेकंदाच्या अगोदर ठोकेदा झालेला आहे. परंतु जर का 5 सेकंद पकडलेले असतील तर तो युको होतो. त्यामुळे आता धुळे 2 युकोच्या लीडने पुढे. 2 मिनिट 48 सेकंद बाकी आहेत. -55 kg. मॅट नंबर 2 वर नेक्स्ट साइड उल्हास पवार ठाणे व्हाईट कॉर्नर. दीपक गिटे बीड. धुळे सध्या लीड मध्ये, तरी अटॅक कंटिन्यू चालू. छानसा सिटिंग सेवनागेचा प्रयत्न, वजारी गुण दिलेला आहे रेफरीने. कंटिन्यू ओसाकुमी. जर आता ही ओसाकुमी 10 सेकंदावर पकडली तर 10 सेकंदाचा वजारी आणि आधीचा वजारी असे मिळून त्यांना 51 हा स्कोर मिळेल. आणि ह्या 2 वजारीच्या गुणांच्या भरोशावर धुळ्याचा हिमांशू विजयी झालेला आहे. छानसा सिटिंग सेवन आगे.